दातांवरती बऱ्याचदा कॅप बसवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मग ही कॅप नक्की काय असते, कशासाठी बसवली जाते, केव्हा बसवली जाते आणि त्या कॅपचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, असतील तर कोणता चांगला, कोणता चूज करावा, याविषयी अनेक शंका मनात असतात. सो आज आपण ह्याचेच उत्तरं पाहणार आहोत. मी डॉक्टर कश्मीरा जोशी आणि आपण बघूया कॅप्स आणि कॅपचे प्रकार. तर सगळ्यात पहिले कॅप म्हणजे नक्की काय, तर कॅप हे असा एक प्रकार आपण दाताला कव्हर करण्यासाठी, दातावरती देण्यासाठी वापरतो, ज्याने दाताचं स्ट्रक्चर आपण थोडंसं मजबूत करू शकतो. कधी कधी असं होतं की दाताला खूप जास्ती कीड लागलेली असते, दाताचा बराच भाग निघून गेलेला असतो. तर अशा वेळी दाताला आपल्याला जास्ती स्ट्रेंथ देणं गरजेचं असतं, नाहीतर तुकडे पडून दात पूर्णच तुटून जाण्याची शक्यता असते. सो अशा वेळी दाताला कॅप देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कधी कधी असं होतं की दाताचं रूट कॅनल केलेलं असतं. दाताचं रूट कॅनल केल्यानंतर बऱ्याचदा दात खूप कोरडा पडतो, ड्राय होतो. ड्राय झाला की तो ब्रिटल असल्यामुळे त्याचे तुकडे पडू शकतात आणि परत दाताचे तुकडे पडून रूट कॅनल केलेली ट्रीटमेंट तेवढीशी इफेक्टिव्ह ठरत नाही. सो म्हणून आपल्याला रूट कॅनल ट्रीटमेंटची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी, ट्रीटमेंट ड्युरेशनचा चांगला रिझल्ट मिळण्यासाठी, छान खाता येण्यासाठी रूट कॅनल केलेला दात हा त्या दातावरती कॅप करून घेणं सजेस्ट केलेलं असतं. सो अशा वेळी जेव्हा आपण ही कॅप करून घेणार असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कॅपचे प्रकारही आपल्याकडे आहेत. सो आपण ते बघूया कोणते कोणते प्रकार आहेत आणि आपण ते कधी बसवू शकतो. तर सगळ्यात पहिला आणि अगदी बेसिक प्रकार म्हणजे आहे मेटलची कॅप किंवा स्टीलची कॅप. ही मेटलची किंवा स्टीलची जी कॅप असते ती दिसायला काही एवढी फारशी छान नसते, पण तिची स्ट्रेंथ मात्र चांगली असते, मजबूत असते, टिकाऊ असते. सो जेव्हा दाताच्या मागच्या भागाची आपण ट्रीटमेंट करत असतो, वरचे मागचे दात जिकडे ते दिसण्याचा फारसा प्रश्न येत नाही, तिथे आपण मेटलची कॅप करू शकतो. दुसरा एक प्रकार आहे पोर्सिलिन फ्यूज ट्यूब मेटल किंवा सिरॅमिक कॅप असं त्याला नॉर्मली म्हटलं जातं. सो ही जी सिरॅमिकची कॅप आहे त्याच्या आतमध्ये मेटलचा लेअर असतो आणि त्याच्यावरती असतो सिरॅमिकचा लेअर. सो थोडक्यात हे एकावर एक असलेले 2 थर अशा थरांची बनलेली कॅप असते. ही कॅप आपण जेव्हा दातावरती बसवतो तेव्हा आपल्याला अर्थातच डबल थिकनेस असल्यामुळे दात थोडासा जास्ती कमी करावा लागतो. ह्याची स्ट्रेंथही खूप छान असते. तोंडातल्या बऱ्याच रिजन्समध्ये आपण ही बसवू शकतो. पोर्सिलिनवरनं जे सिरॅमिक लेअर येतो तो दाताच्या रंगाची शेडही आपल्याला बऱ्यापैकी चांगली मॅच करता येते आणि हा वापरण्यासाठी बऱ्याच जागांमध्ये वापरण्यासाठी एक चांगला ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्याच्यापेक्षा अजून एक सुंदर आणि छान व्हरायटी म्हणजे झिरकोनिया. झिरकोनिया ही एक हाय एंड व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये असा मेटलिक स्टील लुक देणारा कॅपचा प्रकार येत नाही. झिरकोनिया ही पूर्णपणे दाताच्या रंगाची कॅप असते. झिरकोनियाची कॅप त्याची स्ट्रेंथ खूप छान असते. सो ती मागच्या दातांवरती, पुढच्या दातांवरती कुठेही आपल्याला जिथे दिसणं